नमस्कार. उन्हाळा सुरू झालाय आणि सोबतच गरमी आणि आरोग्याच्या चिंताही वाढल्या आहेत. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या सूचनांमधून या उन्हाळ्यात स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हेच आज आपण समजून घेणार आहोत. आहा, उन्हाळा. नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, शाळेला सुट्टी आणि आंब्यांची चव. ही झाली ना एकदम भारी, आनंद देणारी बाजू. पण याच नाण्याची एक दुसरी बाजू पण आहे, आणि ती थोडी नाही, बरीच धोकादायक आहे. ती म्हणजे वाढता पारा आणि उष्माघाताचा गंभीर धोका. तर मग प्रश्न हा आहे की या धोक्यापासून स्वतःला वाचवायचं कसं? चला तर मग बघूया काही एकदम सोपे पण तितकेच महत्त्वाचे उपाय जे आपल्याला या उन्हाळ्यात अगदी फिट आणि सुरक्षित ठेवतील. चला, सगळ्यात आधी 3 बेसिक नियम लक्षात ठेवूया. हे तर केलेच पाहिजेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम: भरपूर पाणी प्या. आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी सतत घाम येत असतो आणि त्यासाठी पाण्याची गरज असतेच. दुसरा नियम: दुपारी 12 ते 4 म्हणजे जेव्हा ऊन अक्षरशः आग ओकत असतं तेव्हा शक्यतो बाहेर पडायचंच नाही. आणि तिसरा: समजा बाहेर जावंच लागलं तर डोकं झाकायला विसरू नका. टोपी, रुमाल, छत्री जे मिळेल ते वापरा. या 3 सवयी म्हणजे संरक्षणाची पहिली भिंत आहे असं समजा. आता फक्त साधं पाणीच नाही तर शरीरातली पाण्याची पातळी एकदम व्यवस्थित ठेवण्यासाठी ना काही घरगुती पेय तर अमृतासारखी कामं करतात. म्हणजे बघा, ORS, थंडगार लस्सी, निंबू सरबत, ताक आणि हो, कैरीचं पन्नं. क्या बात है. ही पेय नक्की घ्या. आणि हो, कुठेही बाहेर जात असाल ना तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पाण्याची बाटली सोबत हवीच. आता आपण घराबाहेर काय करायचं ते पाहिलं. पण घरात आणि कामाच्या ठिकाणी काय, तिथेही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. घरात थेट ऊन येऊ नये म्हणून खिडक्यांना पडदे लावा. थंड पाण्याने आंघोळ केली की एकदम फ्रेश वाटतं. किंवा पंखा लावून बसा. आणि जे लोक बाहेर उन्हात काम करतात त्यांच्यासाठी तर विशेष काळजी घ्यायला हवी. शक्यतोवर कष्टाची कामं सकाळच्या थंड वेळी करा. आणि कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची सोय आहे की नाही हे नक्की बघा. कपडे कोणते घालतो याने सुद्धा खूप मोठा फरक पडतो बरं का. विचार करा, हलके, पातळ आणि सुती कपडे म्हणजे शरीरासाठी एक प्रकारे व्हेंटिलेशनच आहे. हवा खेळती राहते आणि शरीर थंड राहतं. याच्या अगदी उलट गडद, घट्ट आणि जाड कपडे हे तर उष्णता पकडून ठेवतात. त्यामुळे असे कपडे उन्हाळ्यात टाळलेलेच शहाणपणाचं ठरतं. काही लोकांना ना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ, गरोदर स्त्रिया किंवा जे कामगार आजारी आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. आणि हो, आपले जे मुके मित्र आहेत प्राणी, त्यांना विसरून कसं चालेल? आपल्या पाळीव प्राण्यांना, गुरांना थंड जागी सावलीत बांधा आणि त्यांना प्यायला भरपूर पाणी मिळेल याची खात्री करा. बरं, उष्माघात किंवा उन्हाचा झटका लागलाय हे ओळखायचं कसं? काही धोक्याची लक्षणं आहेत ती लक्षात घ्या. जसं की अचानक खूप अशक्त वाटणं, डोकं दुखणं, खूप जास्त घाम येणं किंवा चक्कर येणं. यापैकी काहीही जाणवलं तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा एक प्रकारे शरीराने दिलेला धोक्याचा इशारा आहे. असं काहीही झाल्यास एक क्षणही वाया न घालवता लगेच डॉक्टरांकडे जा. आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय करायला हवं. पण काय नाही करायला हवं हे जाणून घेणंही तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. कारण कधीकधी आपण नकळतपणे अशा काही चुका करतो ज्या धोकादायक ठरू शकतात. चला तर त्या चुका टाळूया. सगळ्यात पहिलं, भर दुपारी कष्टाची कामं करणं टाळा. शरीरावर खूप ताण येतो. दुसरं, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. खूप जास्त प्रोटीन असलेलं जेवण आणि शिळं अन्न नकोच. आणि ही गोष्ट तर खूप महत्त्वाची आहे. दारू, चहा, कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स ह्या गोष्टींमुळे शरीरातलं पाणी उलट कमी होतं. त्यामुळे ह्यांपासून लांबच राहा. आणि आता एक सर्वात सर्वात महत्त्वाची सूचना, याकडे कृपया दुर्लक्ष करू नका. आपल्या लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना कधीही अगदी 1 मिनिटासाठी सुद्धा बंद गाडीत सोडून नका. तुम्हाला कल्पनाही नसेल पण बंद गाडी काही मिनिटातच एखाद्या भट्टीसारखी तापते आणि याचे परिणाम खूप खूप भयानक असू शकतात. थोडक्यात काय तर या सगळ्याचा सार एकाच वाक्यात आहे: आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. आपण जर थोडी साधी सोपी काळजी घेतली तर मोठ्यातला मोठा धोका टाळू शकतो. ही छोटी पावलं खूप महत्वाची आहेत. तर मग हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. या उन्हाळ्यात आपल्या आरोग्यासाठी कोणती एक चांगली सवय लावणार किंवा कोणती एक वाईट सवय बदलणार?
ह्यावर नक्की विचार करा. सुरक्षित रहा, काळजी घ्या.